दाता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल तो हा माधव दाता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर देवी वर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण राम जय जय राम वेद अनंत बोलिला वेद बोलिला वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थ तुकाचे शोधिला अर्थ तुकाचे शोधिला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला अर्थ तुकाची शोधिला विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार सकल शास्त्रांचा विस्तार सकळ शास्त्रांचा विचार सकल शास्त्रांचा विचार अंती तुकाचे निर्धार अंती तुकाचे निर्धार अंती तुकाची निर्धार अंती तुकाची निर्धार अंती तुकाची निर्धार अंती तुकाची निर्धार विठोबासी शरण जावे विठोबाची शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे 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 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत तुका म्हणे हाची हेत तुका म्हणे हाची तुका म्हणे हाची तुका म्हणे हाची
विठोबाची शरण जावे शरण जावे विठोबाची शरण जावे शरण जावे निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम गावे निष्ठा नाम गावे निष्ठा नाम गावे निष्ठा नाम गावे विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमारी विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमारी जय जय विठोबा रखुमार
नाम जावई आमचे बरं का, आमचे जावई काय वाजवते ना ते निज निष्ठा नाम गावे नाम गावे निज निष्ठा नाम गावे विठोबाची शरण दावे विठोबाची शरण दावे विठोबाची शरण दावे. ताली वाजवा भजन करा.
हरिनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की आशुतोष भगवान महादेव की श्रीमन निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज सब संतन की वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला विठोबासी शरण जावी निजनिष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हित विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ
अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ युतुकाची शोधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा. यच्चयावत भूतलावर माणूस म्हणून जो जो जन्माला आलेला आहे त्याला भगवत प्राप्ती करता भगवत शरणांगतीचा उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 3 गोष्टींचा उपदेश तुम्हा आम्हाला करतात. जगद्गुरु तुकोबाराय पहिलं सांगतात की शरण जा, दुसरी गोष्ट सांगतात कुणाला शरण जा, तिसरी गोष्ट सांगतात कसं शरण जा. या 3 गोष्टींचा विचार अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये केलेला आहे. शरण जावे, पण कुणाशी शरण जावे तर विठोबासी शरण जावे. पण कसे शरण जावे तर निजनिष्ठा शरण जावे आणि निजनिष्ठा विठोबाचे नाम गावे. अशा अर्थाचा द्वितीय चरणाचा भाव जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला. पण तुकोबारायांना आपण म्हणूयात, महाराज तुम्ही सांगतात म्हणून आम्ही विठोबाला का शरण जायचं, अजून कुणी सांगताय का? मग तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये वेदाचा, तृतीय चरणामध्ये शास्त्रांचा आणि चतुर्थ चरणामध्ये पुराणांचं प्रमाण देऊन सांगितलं की हे सगळे सांगतात म्हणून विठोबाला शरण जा. वेद अनंत बोलिला, अनंत बोलला वेद. परंतु एवढं सगळं बोलल्यानंतर आपण मॉरल ऑफ द स्टोरी म्हणतो, तात्पर्यार्थ वेदाचा एवढाच आहे की जीवाला विठोबाच्या शरणागतीशिवाय आनंद प्राप्तीचा दुसरा पर्याय नाही. शास्त्र 6 आहेत आपल्याकडे, परंतु सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाचे निर्धार. त्यांनी सुद्धा एकच निर्धार केला की जीवानं आत्मकल्याणाकरता विठोबाची शरणागती करावी. आणि 18 पुराणांमध्ये जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा देखील हेतू हाच आहे. 18 पुराण निर्मितीचा हेतू देखील हाच आहे की जीवानं विठोबाची शरणागती करावी आणि तद्वारा स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. अशा अर्थाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंगाच्या तथा भगवान भोलेनाथाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय, श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, त्याचबरोबर स्वानंद सुखनिवासी संत गुरुवर्य हरिभक्तीपरायण माधव स्वामी पूर्णेकर महाराज, कैलासवासी खंडू देवजी पाटील, कैलासवासी शिनवार बाबा पाटील, कैलासवासी गणपत बुवा, कैलासवासी दत्तात्रेय बुवा आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ वडघर पोस्ट डुंगे तालुका भिवंडी आणि पंचक्रोशीतील सर्वच टाळकरी, वारकरी, माळकरी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 98 वर्षापासून आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह अव्याहतपणे सुरू आहे. आणि या 98व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याच परिसराचं भूषण असणारे चिंतामणी बाबा, हे ज्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे आणि संन्यास घेतल्यानंतर चिदानंद सरस्वती म्हणून संपूर्ण भारतभर जे प्रख्यात आहे अशा परमपूज्य चिदानंद सरस्वती बाबांच्या आज्ञेचा परिपाक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय संतोष भाऊ पाटील यांनी पुन्हा पुन्हा मला फोन करून या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं आणि इथपर्यंत पोहोचण्याकरता गूगल मॅप व्हॉट्सॲपच्याद्वारे त्यांनी पोहोचवला, पत्रिका पोहोचवली. संतोष भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो. उपस्थित असणारे सर्वच गुणीजन मंडळी, पंचक्रोशीतील सर्व टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विणेकरी बाबा तिकडे प्रहारा करतायत, तुम्हीसुद्धा तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आदरणीय सोबदार बाबा, आमच्यासोबत आलेले आमचे आदरणीय गौरव महाराज, वैभव महाराज आणि अतिशय सुंदर गायन ज्यांचं आहे असे आमचे दही भाते महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा सर्वांनी. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज नाईक, म्हणजे माझा भिवंडीमध्ये पहिलं पाऊल जे पडलं ते विश्वनाथ म्हणजे मदनदादा नाईकांच्या तिथे
जवळपास 8-10 वर्ष कंटिन्यू आपण कीर्तनं केली तिथं, आणि तिथं विश्वनाथ महाराज असायचे, आणि तेव्हापासून त्यांचा आणि आमचा परिचय आहे. म्हणून विश्वनाथ दादांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर अतिशय गोड पंचपदी तिकडनं आम्ही येत होतो त्यावेळी असं वाटलं की थोड्या काळापुरते का होईना पण वैकुंठातून बाबा महाराज सातारकर आले की काय आणि जय विठोबा रखुमाईचं भजन करता की काय असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे सुनील बाबा तुम्हाला पण धन्यवाद बरं का. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच आमची प्रेमाची मंडळी, मृदुंगाचार्य आमचे तेजस महाराज मडवी. तेजस महाराज म्हणजे प्रचंड तेजस्वी आदमी हे आहे, वाजवण्यात इतका ढंग आणि रंग आहे त्यांच्यासाठी टाळी वाजवा सर्वांनी. कुणाला सरळ वाजवायचं, कुणाला आडवं वाजवायचं, कुणाला तिरपं वाजवायचं, कुणाला त्रिकोणी वाजवायचं, कुणाला चौकोनी वाजवायचं, असं वाजवता वाजवता महाराष्ट्रातले अगदी सामान्य कीर्तनकारापासून तर असामान्य कीर्तनकार सगळे वाजवून काढले त्यांनी आत्तापर्यंत. अतिशय गोड हात आहे, लयकारी आहे, तालाचं ज्ञान आहे, त्यामुळे ते हे सगळं करू शकतात. तुमचे जावई आहेत का हे? जावई म्हणूनच सासऱ्यांना त्रास देतात. तुम्ही त्यांचं काय ते मिटवून टाका ना, म्हणजे असा त्रास होणार नाही तुम्हाला. म्हणजे काय फक्त पोरगी दिली म्हणजे संपलं नाही, त्या पोरीला भरपूर पाठीमागं काहीतरी असतं, ते सगळं देऊन टाका त्यांना, म्हणजे ते आडवं वाजवणार नाही, सरळ वाजवते. पीटी मास्तर महाराज अतिशय तयारीचे आहेत, तुम्हाला पण धन्यवाद बाबा. आमचे पितृतुल्य आदरणीय हरिभक्तीपरायण काशीनाथजी पाटील सर हे डोंगस ते कुडूस इथून खास कीर्तन श्रवण करण्याकरता सपरिवार आले. आमच्या काकी आलेल्या आहेत, आमच्या अस्मिताताई आलेल्या आहेत. त्याचबरोबर माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, जेव्हा मी पाठीमागे इथं कीर्तन केलं होतं संतोष भाऊ, त्याच वेळेस मी डुंग्यालाही कीर्तन केलं होतं, त्याला 8-10 वर्ष झाली. गेल्या वर्षी पुन्हा डुंग्याला कीर्तन करण्याचा योग आला आणि पुन्हा वडघरला यंदा तुमच्याकडे. असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथजी भगत दादा या ठिकाणी उपस्थित आहे. जगन्नाथ दादा तुम्हाला धन्यवाद देतो. आमचे आदरणीय पंकज दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुमच्या गावात यायच्या अगोदर तुमच्या गावाचा परिचय मला झाला होता. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विकास दादा हे त्र्यंबकच्या वारीमध्ये मला भेटले आणि त्र्यंबकच्या वारीत भेटून त्यांनी माझा नंबर घेतला आणि मी कधीतरी तुम्हाला बोलवील बरं का म्हटले. तेव्हा म्हटले होते कधीतरी बोलवील, पण त्यांनी अजून मला बोलवलं नाही. मी 2दा येऊन गेलो तुमच्या गावात त्याच्यानंतर. मी कधीतरी तुम्हाला बोलवणार म्हटले, पण मग त्यांनाच कळालं की मी बोलवायच्या अगोदरच चिंतामण बाबांनी तारीख घेऊन टाकली आहे. आणि आत्तासुद्धा बऱ्याच त्यांच्याकडे नंबर राहिला नव्हता, परंतु अनेक ठिकाणी त्यांनी नंबर शोधला आणि मला फोन केला, जेवणाचा आग्रह केला. आणि म्हणून या ठिकाणी आमचे विकास दादा आहे, त्यांचा सगळा परिवार, त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य ज्यांचं आहे आमचे गुरुनाथ दादा जाधव, कुठे आहेत ते गुरुनाथ दादा? मागे बसलेले आहेत ना, त्यांनाही धन्यवाद देतो. कारण आध्यात्मिक कार्य, सप्ताह, कुठलंही अनुष्ठान हे काय फक्त टाळकरी वारकरी एकत्रित येऊन होत नाही. परमार्थ करण्यासाठी सुद्धा अर्थाची गरज असते, कारण काळ बदलला आहे आणि त्याकरता योग्य दाते असले पाहिजे, उदार दाते असले पाहिजे. आणि आमचे गुरुनाथ दादा आणि सर्वच कीर्तनकारांचं सौजन्य ज्या ज्या लोकांनी घेतलेलं आहे आणि इथं सप्ताहासाठी 1 रुपयाची का होईना वर्गणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी दिलेली आहे ते सगळेच मोलाचे आणि महत्त्वाची मंडळी आहेत. सर्व उपस्थित भगवान स्वरूप श्रोतृवृंदांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. मंदिरात सुद्धा अतिशय सुंदर ध्वनी व्यवस्था ज्यांनी दिली असे आमचे दादा, तुम्हाला धन्यवाद बरं का. समोर उभं राहून व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जे करतायत आणि बाहेरच्या लोकांना श्रवणाबरोबरच कीर्तनकार पाहायला सुद्धा मिळतोय, हे कुणामुळे तर आमच्या व्हिडिओवाल्या दादांमुळे. त्यांनाही धन्यवाद आपण देऊयात आणि पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका सज्जन हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे. खरं तर वाचस्पती मिश्र नावाचे आपल्याकडे एक भारतीय परंपरेतले फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांच्यासाठी विद्या हेच तीर्थ होतं, लक्षात ठेवा. त्यांची पत्नी त्यांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करत होती.
त्यांची पत्नी वृद्ध झाली, तरी पण वाचस्पती मिश्रांना माहीत नव्हतं की ही माझी पत्नी आहे म्हणून. आयुष्यातला शेवटचा ग्रंथ लिहिला त्यांनी, आणि शेवटचा ग्रंथ लिहिल्यानंतर दिव्याची वात त्या म्हातारीनं पुढं केली. म्हणून त्या म्हातारीला विचारलं, अगं तू कोण आणि इथे काय करतेस? त्यावेळी त्या म्हातारीनं सांगितलं, अहो मी तुमची पत्नी आहे, आणि आपलं लग्न होऊन अनेक वर्ष लोटून गेले, तुम्ही आयुष्यभर ग्रंथच लिहित बसले, पण माझ्याकडे तुम्ही बघितलं नाही. म्हणे तू माझी पत्नी आहे? हो. आणि आत्तापर्यंत तू सेवा केली? म्हणे हो. मग मी तुझं नाव काय? मग सांगितलं माझं नाव भामती आहे. भामती आहे? मग आता शेवटचा जो ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथालाच मी भामती हे नाव देऊन टाकतो. आणि बायकोचं नाव ग्रंथाला वाचस्पती मिश्रांनी दिलं. विठाला 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 विठाला. हो हो हो. आणि त्यानंतर विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? त्यावेळी त्या भामतीनं सांगितलं की आपण दोघंही म्हातारे झालोत, मला कधीतरी वाटत होतं की प्रयागराजला जावं आणि प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून पुन्हा माघारी यावं. म्हणून हे दोघंही प्रयागराजला म्हातारीची इच्छा पूर्ण करण्याकरता वाचस्पती मिश्र आणि भामती गेलेले आहेत. दुरूनच गंगा मैया पाहिली आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले, गंगे तव दर्शनात मुक्ती. गंगे तुझ्या केवळ दर्शनामध्ये मुक्ती आहे. जर तुझ्यामध्ये स्नान केलं तर काय होईल, काय होईल काही सांगता येत नाही. आणि तेव्हा आणि एवढं म्हटले दोघं, गंगेत स्नान पण केलं नाही आणि दोघाही पतिपत्नींनी सोबतच त्या ठिकाणी जीव सोडला, देहत्याग केला आणि गंगा मैयेमध्ये विलीन झाले. असे महान वाचस्पती मिश्र. आयुष्यभर विद्येलाच तीर्थ त्यांनी मानलं. म्हणून कुठल्या तीर्थात, म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणसाने गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रारब्धवशात आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना, ते कर्मच आपल्यासाठी तीर्थ असतं. विद्यार्थ्यासाठी विद्या हेच तीर्थ आहे. त्यांनी शाळा आणि परीक्षा बुडवून प्रयागराजला जाण्याच्या भानगडीत पडू नये. साधू लोक असतात, त्यांच्यासाठी गंगा यमुना हे सगळे भौम तीर्थ आहे, परंतु साधू लोकांसाठी सत्य हेच तीर्थ आहे त्यांच्यासाठी. विद्या तीर्थे जगती विबुधा साधव सत्य तीर्थे, पुढे वर्णन केलेलं आहे. धारा तीर्थे धरणी पतयो. जे सीमेवर उभे आहेत त्यांनी म्हणू नये की आग्रहच करू नये की मला चंद्रभागेचं स्नान करायचं आहे, त्यांच्याकरता धारा तीर्थ हेच त्यांचे तीर्थ आहे. धारा तीर्थे धरणी पतयो. दान तीर्थे धनाढ्या. जे धनवान लोक आहेत त्या धनवान लोकांसाठी वाचस्पती मिश्रांनी एक तीर्थ सांगितलं आहे, त्यांना दान हे तीर्थ सांगितलं आहे. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे ना, त्यांनी तीर्थयात्रा कराव्याच, परंतु तीर्थयात्रा करत असताना सत्पात्री दान द्यावं, कारण दान हे धनाढ्य लोकांसाठी तीर्थ आहे. योगिनो ध्यान तीर्थे. योग्यांसाठी ध्यान हे तीर्थ आहे. आणि शेवटचं सगळ्या माता भगिनींकरिता आणि पुरुषांकरता माझी विनंती आहे की तुम्ही जीवाचे कान करून ऐका. शेवटचं तीर्थ सांगितलंय वाचस्पती मिश्रांनी, लज्जा नावाचं तीर्थ. कोणतं तीर्थ? लज्जा. लज्जा तीर्थे कुलयुवतयः पातकं क्षालयन्ति. म्हणून कुठलीही स्त्री अथवा कुलवान पुरुष, निर्मळ अंतःकरणाचा पुरुष हा लाजेनं शोभून दिसतो. विठाला 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 विठाला. हा, परमार्थ करत असताना तिथं लाज नाही धरली पाहिजे. जर परमार्थात लाज धरली तर आपण हितापासून दूर जातो. धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण पैसले संत, केली बहुत परनिंदा. तुकोबाराय म्हणतात परमार्थ मार्गामध्ये लाज नाही धरली पाहिजे, परंतु आपण जिथं पाप करतोय तिथं मात्र माणसानं लाजलं पाहिजे. लक्षात ठेवा, काही लोक लाजतच नाही पाप करायला. जे लाजत नाही त्यांना आपल्याकडे काय म्हटलं जातं? निर्लज्ज. अजून निर्लज्जम सदा सुखी पूर्ण झालं हे. बिनलाजा. आमच्याकडे एक शब्द आहे त्याला, कोडगा. तुमच्याकडे आहे का? हां, आहे ना. ज्ञानोबाराय म्हणतात लाज कुणाला वाटते माहिती आहे का? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ना, तो माणूस पाप करायला लाजतो. ज्यांचं
महामळानं मनच मलिन झालेले अशा लोकांना पाप करताना सुद्धा लाज वाटत नाही. ते संतोष देशमुखच्या अर्धमेल्या शरीरावर उभे राहून सेल्फी काढतात. लाजच वाटत नाही. त्याला कोडगा म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. निसुगाला काही वाटत नाही. विठाला विठाला लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो. विनोदानं एक मी सांगतो ऐका. एक बाप ड्युटीवरून घरी आला आणि तो पोरगा आहे ना असा बसला होता छान सोप्यामध्ये आणि टीपॉयवर पुढे पाय ठेवून हातामध्ये रिमोट घेऊन टी व्ही बघत बसला होता संतोष दादा. आणि तेवढ्यात काय झालं, त्याचा बाप आला. त्यांनी पाहिलं त्याला खूप वेळची तहान लागली होती म्हणून तो बापालाच काम सांगायला लागला. पप्पा आलात का ड्युटीवरून? बरं बरं, तिथं डब्बा ठेवा आणि मला तांब्याभर पाणी आणा, मला तहान लागली आहे. तो बाप म्हटला अरे मूर्ख आहे का, बापाला मुलाने पाणी पाजायचं असतं आणि तू माझ्याकडे पाणी मागतोस, खुशाल तुला काही लाज लज्जा शरम आबरू? तो म्हटला पप्पा ते प्रवचन तिकडं डुंग्याला जाऊन सांगायचं, इकडं नाही सांगायचं. मी सांगितलं ना शिस्तीत पाणी घेऊन या तांबर, मला तहान लागली आहे. त्या बापाला राग आला त्याचा. तो बाप म्हटला कार्ट्या जर पुन्हा मला काम सांगितलं ना तिथं येऊन तुझ्या अशी कानाखाली वाजवील ना. तो म्हटला पप्पा खरं सांगा, कानाखाली द्यायला तुम्हाला इथपर्यंत यावंच लागणार आहे ना. मग येता येता तांब्या भरून आणायला काय अडचण आहे? तांब्या भरून आणणं पण होईल आणि कानाखाली देणं पण होईल, दोन्ही कामं होतील. विठ्ठल 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 विठ्ठल. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं? निर्लज्ज कोडगा आहे का नाही? म्हणून लज्जा हे तीर्थ आहे, लक्षात ठेवा. आपल्याला लाज वाटली पाहिजे. चुकीची कामं करत असताना, पाप करत असताना, डोळ्यांनी नको ते पाहत असताना लाज वाटली पाहिजे. कानाने नको ते ऐकत असताना लाज वाटली पाहिजे. जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे कमीत कमी. कारण लज्जा हे तीर्थ आहे, लक्षात ठेवा. लज्जा हे तीर्थ आहे. आणि फक्त ते काय महिलांकरताच लज्जा आहे असं काही नाही, पुरुषांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. अर्जुन लाजला होता महाराज, खरं सांगतो तुम्हाला. उर्वशी त्याला भेटायला गेली ना स्वर्गामध्ये. 5 वर्ष अध्ययन केलं अर्जुनानं स्वर्गामध्ये आणि स्वर्गामध्ये 5 वर्ष अर्जुन होता. आणि एक दिवस उर्वशीचं नाच गाणं त्यानं पाहिलं आणि एकटक उर्वशीकडे पाहत राहिला. उर्वशीचा गैरसमज झाला की अर्जुनाला माझ्या सेवेची अपेक्षा आहे म्हणून अर्जुन माझ्याकडे पाहत होता. उर्वशी संध्याकाळी खोलीमध्ये गेली आणि अर्जुनानं तिला अत्यल्प वस्त्रांमध्ये पाहून शर्मेनं डोळे झाकले. अर्जुन लाजला, लाजला अर्जुन. म्हणून तर त्याला गीता सांगितली. बिनलाजांना गीता सांगितली जात नाही. विठ्ठल विठ्ठल मग उर्वशी म्हणाली मग लाजायचं होतं तर माझ्याकडे एकटक का पाहत होते? त्यावेळी सांगितलं मी असा इतिहास ऐकलेला आहे की मी ज्या वंशात जन्माला आलो तो पुरुवंश आहे आणि पुरुवंशाची आद्य माता उर्वशी आहे आणि आद्य पिता पुरु राजा आहेत. पुरु आणि उर्वशी पासून हा वंश पुढे गेलेला आहे. म्हणून मी एकटक नजरेनं तुमच्याकडे पाहत होतो. पण ऐका, मी वाईट भावनेनं पाहत नव्हतो, तर मी ज्या वंशात जन्माला आलो त्या वंशाची आद्य माता माझ्यासमोर उर्वशीच्या रूपात उभी आहे म्हणून मी तुमच्याकडे एकटक पाहत होतो आणि स्वतःला भाग्यवान समजत होतो. ही अर्जुनाची योग्यता आहे, लक्षात ठेवा. म्हणून तो लाजतो अर्जुन, तरी पण उर्वशी ऐकायला तयार नाही. आणि शेवटी अर्जुनानं ठरवलं की उर्वशीनं दिलेला मी शाप स्वीकारेल पण पाप करणार नाही. म्हणून अर्जुन नपुंसक झाला अर्जुन, पण पाप अर्जुनानं केलं नाही. आपण सुद्धा या संसार रूपी रणांगणावरले प्रत्येक व्यक्ती हा अर्जुनच आहे. अर्जुनानं सुद्धा लाजलं पाहिजे आणि इथं बसलेल्या सगळ्या अर्जुनांनी सुद्धा लाजलं पाहिजे महाराज पाप करत असताना. लज्जा तीर्थे अशी अनेक तीर्थ त्यांनी सांगितली वाचस्पती मिश्रांनी. त्यांनी त्या ग्रंथामध्ये अजून 4 गोष्टी तुमच्या आमच्या हिताकरता सांगितल्या आहे. विठ्ठला कोणकोणत्या समाजाला समजावलं जातं
अशा 4 पद्धती त्यांनी सांगितल्या. किती पद्धती? 4. 1 आज्ञा, 2 अनुज्ञा, 3 अभ्यर्थना आणि 4 उपदेश. विठ्ठल त्याचा आधार द्या मला थोडासा. असं ऐका, मी काय सांगतोय तुम्हाला. पहिली गोष्ट सांगितली आज्ञा, दुसरी गोष्ट सांगितली अनुज्ञा, तिसरी गोष्ट सांगितली अभ्यर्थना आणि चौथा उपदेश. राहील का लक्षात? पहिली 2 3 तुमचं विसरतं म्हणून आमचं चालतं, लक्षात ठेवा. आता 50च्या पुढच्या लोकांनी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण त्याच्या आतले जे जे आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पहिली आज्ञा, दुसरी अनुज्ञा, तिसरी अभ्यर्थना आणि चौथी गोष्ट उपदेश. लक्षात राहील ना? लक्षात ठेवा. आज्ञा म्हणजे काय तर मोठा लहान्याला जी करतो तिला आज्ञा म्हणतात. आज्ञा कोण करतं? मोठा. कुणाला करतो? लहान्याला. तिला आज्ञा म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे अनुज्ञा. अनुज्ञा कशाला म्हणतात? अनुज्ञा सुद्धा मोठाच करतो आणि लहान्यालाच करतो. पण अनुज्ञा आणि आज्ञा याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. काय? अनुज्ञेमध्ये अगोदर लहाना ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त असतो, फक्त त्याची प्रवृत्ती दृढ करण्याकरता संमतीचं बोलणं जातं, त्याला अनुज्ञा असं म्हणतात. विठाला 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 विठाला. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आज्ञा कळाली तुम्हाला, मोठा लहान्याला करतो. अनुज्ञा कशाला म्हणतात? उदाहरणार्थ तुम्ही ऐकताय ना, सगळे ऐकताय ना? गावात एक वारकरी आले, कीर्तनकार, आणि त्यांनी कीर्तनामध्ये पंढरपूरचा महिमा सांगितला. किती चांगलं पंढरपूर आहे. पंढरपूरला उपमा देण्यासारखं या जगात एकही तीर्थ नाही, तुम्हाला खरं सांगतो. महाराज म्हणतात, नाही उपमा द्यावया समतुल्य अनकाठाया, हा धन्य भाग्य जयाजे पंढरपूर देखते. महाराज म्हणतात, नाही उपमा द्यावया समतुल्य अनिका ठाया. पंढरपूरच्या तुलनेला उतरेल असं एकही ठिकाण या जगामध्ये नाही. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका आहे पंढरपूर सारखं क्षेत्र कुठे या जगामध्ये नाही. महाराज तुम्हाला सगळ्या तीर्थांना जाण्याची गरज. तीर्थाभूनी तीर्थाहुणी पंढरी मुकुटमणी. पंढरी मुकुटमणी आहे सगळ्या तीर्थांमध्ये. तुम्हाला कळेल मी सांगितल्यानंतर. पंढरपूरची वारी करणारा वारकरी किती मोठा अधिकारी आहे परमार्थातला तुम्हाला माहिती आहे. पंढरपूरचा खरा वारकरी, डुप्लिकेट नाही हा. पंढरपूरचा खरा वारकरी जो आहे ना, तो पंढरपूरचा खरा वारकरी जगातल्या कुठल्याही तीर्थांमध्ये गेला तर त्याला त्या तीर्थांमध्ये जाऊन वंदन करावं लागत नाही, तर त्या तीर्थातलं ते क्षेत्रज्ञ आणि स्वतः ते तीर्थ पंढरपूरच्या वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक होतं. हा अधिकार पंढरपूरच्या वारकऱ्याचा आहे. तुम्ही म्हणाल तुमच्या मनानं सांगता का? मी मनानं नाही सांगत. नामदेव महाराज वर्णन करतात, ऐका पंढरीचे महिमा, रावळे तितुके प्रमाण. काय? तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, ऐसी पंढरी मणी जे ध्याती.
त्यासी लोकी तिही गती ते अनिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. ते अनिका तीर्था जाती, इतर तीर्थांना गेल्यानंतर तीर्थच त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये प्रसंग आहे, ज्यावेळी आमचे नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबा ही सगळी संत प्रभूती मंडळी ज्यावेळी काशीला गेले ना, त्यावेळी काशी विश्वनाथाला कळालं की ज्ञानोबा आणि ही सगळी मंडळी आपल्या नगरीमध्ये आलेली आहे. काशी विश्वनाथानं स्वतःचं स्वस्थान सोडलं आणि काशी विश्वनाथ तिथून उठले आणि रामनगरी नावाच्या विशीपर्यंत पोहोचले. तिथं जाऊन विश्वमाऊली ज्ञानराजांचा हात त्यांनी प्रेमानं हातामध्ये धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. बोलत चालत चर्चा करत गंगेपर्यंत आले आणि ज्यावेळी गंगेनं ज्ञानोबा यांना पाहिलं ना, त्यावेळी गंगेनं स्वतःचा प्रवाह बदलला आणि ती म्हणाली, माऊली तुम्ही माझ्याकडे येऊ नका, माझी एवढी मोठी योग्यता नाही आहे, तुम्ही पांडुरंगाचे वारकरी आहे, मीच तुमच्याकडे येते. म्हणून गंगा ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि गंगेनं ज्ञानोबारायांच्या पायाला मिठी मारली. मिठी घाली यमुना गंगा माई, मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली यमुना माई, गंगा माई, मिठी घाली गंगा माई माई, मिठी घाली गंगा माई. मिठी घाली गंगा माई. का मिठी घातली माहिती गंगामाईनं? कारण ज्ञानोबाराय हे ज्ञानोबाराय नाही तर साक्षात पांडुरंग आहेत, लक्षात ठेवा. लोपले ज्ञान जगी हेतनेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपण रोज म्हणतो साक्षात पांडुरंग परमात्मा आहे ज्ञानोबाराय. आणि गंगामाई कुणाच्या चरणातून बाहेर पडली मला सांगा ना? भीमा आणि चंद्रबा तुझे चरणीची गंगा दे, त्यांच्या चरणापासून म्हणजे माहेर ज्ञानोबाराय गंगेचं. आणि कुठलीही एखादी सासूरवासीन असली आणि तिला आपल्याकडे एक म्हण आहे, त्या सासूरवासनीला माहेरचं कुत्र जरी दिसलं तरी तिला आनंद होतो. माहेरचं कुत्र जरी दिसलं तरी आनंद होतो. इथं साक्षात माहेरच आलं मग तिला आनंद होणार नाही का? ती सामोरी जाणार नाही का माऊलींना? माऊलींना सामोरी गेली आणि मिठी घातली पायावर, सोडायला तयार नाही. नामदेव महाराज म्हणाले तुम्ही जर सोडलं नाही ना तर पाठीमाग मला जाता येणार नाही, कारण माझे डोळे ज्ञानोबार आहेत, मला काही दिसणार नाही, मी अंध आहे ज्ञानोबारांशिवाय. आणि मग मात्र तरी सोडत नाही. त्यावेळी नामदेव महाराजांनी सांगितलं नामा म्हणे सोडा बाई, ज्ञानदेव सर्वा ठाई, सगळीकडे ज्ञानदेव, सोडा मिठी. मला एकच सांगायचं आहे की ज्ञानोबाराय हे वारकरी आहे आणि वारकऱ्याचा एवढा मोठा अधिकार आहे की काशीतला काशी विश्वनाथ सुद्धा उठून वारकऱ्याला सामोरं येतो. ही पंढरपूरची ताकद आहे. विठाला 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 विठाला. पण आपल्याला आपलीच ताकद कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनो अनादरो भवती. अतिपरिचयामुळे आपल्याला पंढरपूरचं महात्म्यच कळत नाही. महाराज या जगामध्ये असं पापच नाहीये जे पंढरपूरमध्ये जात नाही. सगळे शास्त्र तुम्ही धुंडाळून बघा. गुरुपत्नी गमनाचं पाप किती खतरनाक पाप आहे. ते कुणाकडून घडलं होतं? चंद्राकडून. बृहस्पतींची पत्नी तारा आणि तारेचं गमन चंद्राकडून घडलं. किती 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 वाईट पाप आहे. आणि चंद्राला क्षयरोग झाला.
चंद्राचे साडू भगवान शंकर. भगवान शंकर म्हणाले साडूला तर सोडवलं पाहिजे आपण आता या पापातून. साडू भाऊ म्हणजे फार नाजूक नातं असतं ते लक्षात घ्या. साडू म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? साडू म्हणजे एकाच कंपनीनं फसवलेले 2 ग्राहक. विठाला तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. कळालं तुम्हाला? मला संतोष वाटला, संतोष भाऊंना कळालं. असो विकास दादा, हे 2 जण साडू. आणि मग आता साडूला बाहेर काढायचं या पापातून. कसं काढायचं? भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवान विष्णू म्हणाले एकच आहे, हा लोखंडाचा दंड उचलायचा आणि हा लोखंडाचा दंड घेऊन जगातले प्रत्येक तीर्थामध्ये जायचं चंद्रा, आणि प्रत्येक तीर्थामध्ये हा लोखंडाचा दंड टाकायचा. जिथं हा बुडेल तिथं स्नान नाही करायचं, जिथं हा तरेल तिथं स्नान करायचं. आणि तिथं स्नान केलं की मग मात्र तुझा क्षयरोगही जाईल आणि तू गुरुपत्नी गमनाच्या पापातून मुक्त होशील. चंद्र संपूर्ण विश्व फिरला आणि फिरत फिरत भीमेच्या तटावर आला पंढरपूरला. भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन तो दंड भक्त पुंडलिकाच्या समोरच भीमा नदीमध्ये टाकला आणि तो तरला. आणि चंद्रानं स्नान केलं, त्याचा क्षयरोग गेला, पाप गेलं. चंद्र के पाप भागा इसलिए नाम पडा. काय नाव आहे तिचं? खरं नाव काय? भीमाच आहे ना? काय नाव आहे? भीमाच आहे. भीमाशंकरला उगम पावते. पण चंद्रभागा का? कारण चंद्राची पाप नष्ट केली म्हणून चंद्रभागा. आणि म्हणून तेवढ्या जागेत चंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्रभागेनं आकार धारण केलेला आहे. पंढरपूर पुरताच आहे, एरवी कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही तसा आकार. हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे की गुरुपत्नी गमनाचं पातक या जगामध्ये कुठंच जात नाही, कोणत्याच शास्त्रामध्ये परिहार नाही आहे, पण ते पंढरपूरला जातं. तुकोबारायांना विचारा ना, तुकोबाराय म्हणतात जया दोषा परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार, पंढरपूर देखलिया, पंढरपूर देखलिया, परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखीलिया. फक्त पंढरपूर पाहिलं तरी आपल्या जीवनातली पाप जातात. काही लोक म्हणतील पंढरपूर पाहिल्यावर पाप जातात. पंढरपूरला जायला आम्हाला वेळ नाही ना, मग घरी बसून नुसतं पंढरी पंढरी म्हण तरी पाप जातील. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, हे सामर्थ्य आहे पंढरपूरमध्ये. आणि वाराणसीला 1 महिना चालल्यानंतर जे पुण्य मिळतं ना, ते गोदावरी ते एका दिवसात प्राप्त होतं तुम्हाला. आणि वाराणसी आणि गोदावरी या दोघींचं 1 महिन्याचं आणि 1 दिवसाचं पुण्य. घरी बायकोला फक्त सांगायचं, ए बायको, ती म्हणाल काय रे नवऱ्या, असंच म्हणतात का तुमच्याकडे? ए बायको, बायको, ती म्हणाल हां बोल नवऱ्या, काय म्हणतो बोल नवऱ्या. आणि मग हा नवऱ्या आहे ना, नवऱ्या म्हणेल मी आता पंढरपूरला चाललो बरं का. पंढरपूरला चाललो म्हणून त्यानं नुसता घराच्या बाहेर 1 पाऊल जरी टाकला ना, तरी काशीत 1 महिना चालल्याचं पुण्य त्याला मिळतं. पंढरपूरच्या दिशेनं 1 पाऊल, 1 पाऊल. हे मी बोलत नाही, हे नामदेव महाराजांनी सांगितलं. वाराणसी चाली जे माणसा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परीसा ऐसा ठसा, नामाचा ऐसी पंढरी म्हणजे द्याते. हा विठाला 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 विठाला. हो हो हो, हे सामर्थ्य पंढरपुरात आहे महाराज. आणि एवढं सगळं पंढरपूरचं महिमान ऐकलं कोणी? आपल्या गावातील एका तरुण वारकऱ्यानं.
वारकरी नव्हता तो, तरुण मुलगा होता. दारू, गांजा, चरस, रम्मी. आमच्या सिन्नर तालुक्याला केवढं भोगावं लागलं त्या रम्मीमुळं महाराज. म्हणून मी तुम्हाला खरं सांगतो, नुसता रमी खेळला माणूस तर त्याला क्रीडा मंत्रीच करून टाकलं डायरेक्ट, आहे का नाही. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. म्हणून तिघांपासून सावध राहायचं. एक रम वाटोळं करते माणसाचं, दुसरी रमा वाटोळं करते माणसाचं, आणि तिसरी रमी माणसाच्या वाटोळ्याचं कारण आहे. म्हणून रम, रमा आणि रमी या तिघांचा त्याग करावा आणि रामाचा स्वीकार करावा. रामाचा स्वीकार केला की जगात कोणीच वाईट करू शकत नाही, आपलं लक्षात. हे सगळं का टाळ्या वाजवायच्या तर मनापासून वाजवा, अशा पातळ पातळ नाही वाजवायच्या. लक्षात. विठ्ठल 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 विठ्ठल. वाटलंच तर त्यांनी मला दिल्यानंतर काही देईल मी तुम्हाला थोडे थोडे, पण चांगल्या वाजवा, आहे का नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा तरुणांना ऐकलं की जो व्यसनाधीन झालेला होता आणि त्याच्या मनामध्ये शुभ संकल्प निर्माण झाला की यंदा पंढरीच्या वारीमध्ये जायचं. कुठली दिंडी जाते इकडच्या भागातून? काय? काल्हेरच्या दिंडीत जायचं, पंढरपूरला जायचं. म्हणून सगळी ओळखुटी वगैरे त्यानं गोळा केली, सगळं झालं. आणि आपल्या गावातले जुने वारकरी, हे बाबा बसलेले आहेत ना असे, हे सगळे ज्येष्ठ मंडळी, अशा मंडळींकडे तो आला, त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि म्हणाला, बाबा मी पंढरपूरला चाललो बरं का, मला आशीर्वाद द्या. बाबा म्हटले, वा आम्ही थकलो, आता आम्हाला पायी येता येत नाही, पण तू तरुण आहेस आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला तरुण होता, पण आता हे सगळं बंद करून पंढरपूरला तू चालला ना, जा बाळा, माझा तुला आशीर्वाद आहे, जा. आता मी तुम्हाला विचारतो, ह्या बाबांनी त्याला प्रवृत्त केलं होतं का पंढरपूरला जायला? केलं होतं का? त्याची अगोदरच प्रवृत्ती होती त्याच्यामध्ये, बरोबर ना, अगोदरच प्रवृत्ती होती. फक्त प्रवृत्ती बळकट करण्याकरता किंवा प्रवृत्ती दृढ करण्याकरता संमतीचं बोलले, जा, याला अनुज्ञा असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कळलं ना अनुज्ञा? याच्यापेक्षा सोपं सांगू का? एका बापानं पोराला तंबाखू मळताना पकडला तंबाखू मळताना, आणि तो असा लपवायला लागला, आणि मग बाप म्हटला, लपवू नको, आवर, डबल घे, याला अनुज्ञा असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कळलं ना? याला काय म्हणतात? अनुज्ञा असं म्हणतात, याला अनुज्ञा म्हणतात. आणि तिसरी असते, काय असते तिसरं? विसरलं का? काय सांगितलं होतं तुम्ही? तिसरं काय होतं ते सांगितलं नाही तर मी पुढचं काहीच सांगणार नाही. 4 गोष्टी 4 वेळा सांगितल्या होत्या मी. एक आज्ञा, दुसरी अनुज्ञा, तिसरी बरोबर काय? अभ्यर्थना. काय? अभ्यर्थना म्हणजे काय? आता आज्ञा कोण करतो? मोठा करतो. कुणाला करतो? लहान्याला करतो. अनुज्ञा कोण करतो? अनुज्ञा कोण करतो? मोठाच करतो. कुणाला करतो? आणि अभ्यर्थना म्हणजे काय? तर अभ्यर्थना मोठा लहान्याला करत नाही, तर लहाना मोठ्याला करतो. त्याला काय म्हणतात? अभ्यर्थना. उदाहरणार्थ, आपले हे मृदुंगाचार्य महाराज आहेत ना, यांचे क्लासेस सुरू होते आणि त्या क्लासमध्ये त्यांचे सगळे विद्यार्थी येऊन बसले होते. 9 वाजेची वेळ होती सकाळची क्लासची, पण आपले मढवी महाराज काय अजून त्यांचा मृदुंग आणून ठेवला होता, कणिक आणून ठेवलेली होती, पावडर आणून ठेवलेली होती. तोंडाला लावायला नाही, शाईपानाला लावायला. कारण काळ्या माणसांनी पावडर लावल्यावर ते खाऱ्या शेंगदाण्यासारखे दिसतात महाराज, लक्षात. गोऱ्यात माणसांनी पावडर लावली पाहिजे. आता आमच्या सारख्याला काय तो काय चांगला दिसेल का तुम्हाला सांगा? काळा माणूस तसाच दिसतो ना, तो फुटलेला शेंगदाणा असतो ना तसं. त्याच्यामुळे मी पावडर फक्त तुमच्याकडे आलो तरच लावतो, कारण इकडं घाम येत असतो ना, आमच्याकडे कोरडं वातावरण आहे, त्याच्यामुळे काय एवढं काय पावडरचा काय विषय असत नाही. असो, पावडर आणून ठेवली होती मढवी महाराजांना लावायला, आपलं मढवी महाराजांच्या मृदुंगाच्या शाईपानाला लावायला पावडर आणून ठेवली होती. आणि
त्यांचं आसन टाकलेलं होतं, हातोडी होती, गठ्ठे होते, विद्यार्थी समोर बसलेले होते, क्लासची वही आणून ठेवली होती. मुखडे मात्रा किती 16 का 32 घ्यायचा? 32 घेऊ, चला 32 मात्रेचे मुखडे उघडून ठेवले होते. दीर्घात म्हणू काय एखादा मुखडा? हा म्हणू का नको म्हणू? नाही म्हणत, जाऊ द्या. हे का नाही, तुम्ही पुन्हा म्हणाल हा मुखडा कीर्तनाला आला की मुखडे म्हणायला आला, असं नको म्हणायला. बरं म्हणतोय, म्हणू का? चुकला तर सांभाळून घ्या. हा धीर कीर्तक तकीट धा, धीर कीर्तक तकीट धा, धीर कीर्तक तकीट धा, धागे तीट घिंतरान धा, धीर कीर्तक तकीट धा, धीरकत गे 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 धीर कीर्तक तकीट धा, धीरकत गे 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 धीर कीर्तक तकीट धा, धीरकत गे 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 धीर कीर्तक तकीट धिन. टाळी वाजवा ना, टाळी. काय बाधा काय नाही, त्यांचा नसेल झाला, झालेला आहे का? झालेला असेल तर वाजवा. प्रत्येकाची परंपरा वेगळी असते. मी तुम्हाला सहज म्हणून दाखवला, त्यांना वाजवता येईल तसं म्हणून दाखवतो मी आता. म्हणजे जे कॉमन असतात ते. धिट धिट धागे तिट कडधी किट धागे तिट कडधी किट कडधी किट कडधी किट धागे तिट कत धान धान धा, कत धान धान धा, कत धान धान धिन. हा कडधी किट धागे तिट कडधी किट कडधी किट कडधी किट धागे तिट कत धान धान धा, कत धान धान धा, कत धान धान धा. क्या बात आहे, वाजवा टाळी. आता तुम्हाला मी एक 16 मात्र्याचाच मुखडा नाही पण एक रचना सांगतो, तुम्हाला ती वाजवता येईल. फक्त बेदम वाजवायची बरं का. त्रिकृधेत तिटकता गदी गण कत धान धान धा, त्रिकृधेत तिटकता गदी गण कत धान धान धा, त्रिकृधेत तिटकता गदी गण कत धान धान धिन, त्रिकृधेत तिटकता गदी गण कत धान धान. नाही, नंतर बसू आपण, आता नको. विठ्ठला 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 विठ्ठला. नक्की भेटू आपण महाराज. माझा विषयच तो आहे, त्याच्यामुळे मी गायन करत नाही. येतं मला पण मुद्दाम बेसूर म्हणतो मी. विठ्ठला 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 विठ्ठला. असो, मी काय सांगत होतो तुम्हाला, तेजस महाराजांचा क्लास सुरू आहे आणि सगळं रेडी करून ठेवलं होतं. पण 9 वाजता रोज तेजस महाराज येतात, पण आज आलेच नाही. मग कुठे गेले म्हणून 9 वाजून 15 मिनिटं झाली तरी महाराज येत नाही. शेवटी 9 वाजून 20 मिनिटांनी एक मुलगा उठला, त्यांचा विद्यार्थी, आणि तो शोधायला लागला, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले तेजस महाराज. तर तेजस महाराज काही फुलझाडं वाळली होती म्हणून हातामध्ये पाण्याची नळी धरून त्या फुलझाडांना पाणी घालत होते. आणि मग तेवढ्यात त्यांच्या लक्षातच राहिलं नाही की 9 वाजून गेले. मग तो लहान मुलगा आला, तेजस महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग त्या लहान मुलाने मोठ्या तेजस महाराजांना विनंती केली की चला सगळे विद्यार्थी आलेले आहेत, आता क्लास सुरू करा. हे कुणी कुणाला सांगितलं? लहान्याने. याला अभ्यर्थना असं म्हणतात. विठाला 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 विठाला. स्वकार्य साधण्याकरता लहान्यानं मोठ्याला विनंतीपूर्वक केलेली प्रार्थना, याला अभ्यर्थना असं म्हणतात. आणि शेवटचा असतो उपदेश. उपदेश कुणी करायचा? मोठ्यानंच करायचा आणि लहान्यालाच करायचा. आज्ञा कोण करतं? कुणाला करतो? उपदेश कोण करतो? कुणाला करतो? मग आज्ञा आणि उपदेश सारखंच आहे असं म्हणा ना. नाही, उपदेश आणि आज्ञा याच्यामध्ये भेद आहे विकास दादा. उपदेश जो असतो ना, त्या उपदेशामध्ये लहान्याच्या हिताचा विचार असतो आणि आज्ञेमध्ये मोठा लहान्याच्या हिताचा विचार करत नाही. समजा इथं नोकरदार वर्ग आहे. आमचे महाराज हे जगन महाराज, जगन दादा, तुम्ही जॉबला होते ना, सर्व्हिसला होते. तुमचे बॉस कधीही तुम्हाला काम सांगू शकत होते. मग ऊन असू, पाऊस असू, वारा असू, काही असू, त्यांना काही घेणं देणं नाही. चैत्राचा महिना असतो आणि त्याही महिन्यामध्ये अनवाणी पायानं चाललेल्या एखाद्या नोकराला मालक आज्ञा देतो की आमका आमकं काम करून ये, आणि ती आज्ञा त्याला शिरसावंदे म्हणून ते काम करावं लागतं. लहान्याच्या हिताचा विचार आहे का? नाही. पण जेव्हा जेव्हा मोठ्यांनी उपदेश केला तेव्हा तेव्हा तो हिताचाच केला, लक्षात ठेवा. सहज बोलणे हित उपदेश,
हित उपदेश संतांचं सहज बोलणं हा सुद्धा हिताचाच उपदेश असतो. म्हणून आम्ही नेहमी चांगल्या लोकांच्या संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्यांच्या मुखातून निघणारे सहज शब्द आमचं कल्याण करतात. सहज शब्द. गावबा पुरणपोळ्या खाण्याकरता आला होता आणि निम्म रामायण लिहून पूर्ण झालं होतं. रामायणाचा पूर्वार्ध, उत्तरार्ध राहिला होता भावार्थ रामायणाचा. सगळ्यांना वाटलं की नाथबाबा हा ज्ञानाचा वारसा हरीला देतील. हरी त्यांच्या मुलाचं नाव आणि पंडित ही उपाधी होती म्हणून हरिपंडित. परंतु त्यांनी तसं केलंच नाही. पुरणपोळ्या खायला भेटतात म्हणून आलेल्या गावबाला सांगितलं उर्वरित रामायण हा गावबा पोळ्या खाण्याकरता आलेला गावबा पूर्ण करेल. आणि त्यांच्या ह्या एका वाक्यानं गावबाचं हित झालं. आजही भावार्थ रामायण कुठे नाथबाबांचं संपतं आणि गावबाचं कुठे सुरू होतं हे ओळखू येत नाही. इतकं अस्खलित भावार्थ रामायण पूर्ण करण्याचं काम गावबानं केलं. सहज शब्द एखादा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोपाराय वर्णन करतात. सहज ऐकलं एखादा शब्द कल्याण करून जातो महाराज साधू संतांचा. फक्त त्यांच्या वाणीमध्ये ताकद असली पाहिजे. त्यांची वाणी पवित्र आणि तपस्वी असली पाहिजे. विठाला विठाला. आता आम्ही पण म्हणतो ना कल्याण मस्तू. लोकांचं कल्याण व्हावं असं आम्हाला पण वाटतं आणि आम्ही पण म्हणतो सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. परंतु जिव्हा दग्धा परान्नेनं लोकांचं अन्न खाऊन खाऊन जिभेतली ताकद निघून गेलेली आहे. खरंय की नाही? खोटं बोलून बोलून जिभेमध्ये ताकद राहिलेली नाहीये. वाणीत तप राहिलं नाहीये. वाणीत तप येण्याकरता अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत् स्वाध्याया व्यसनम चैव वाङ्मयम तप उच्चते. हे अनुद्वेग करम वाक्यम आहे का आमच्या वाणीमध्ये? लोकांच्या अंतःकरणाला उद्वेग होईल असं बोलणं आमचं नेहमी असतं. सत्य तर कधी नसतं. कुणाचं हित होईल असं बोलत नाही. प्रिय बोलत नाही. प्रिय फक्त स्वार्थ असला कीच बोलतो. मग आम्ही फक्त आमचं काहीतरी साधायचं असलं की गोड 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 बोलतो सगळ्यांशी. मग आम्ही ही जी वृत्ती आहे त्याच्यामुळे वाणीतलं तप निघून गेलेलं आहे. म्हणून साधू सहज बोलला तरी जगाचं कल्याण होतं. आज संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण भारतभरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले त्यांची पत्नी ना, त्यांची कन्या का पत्नी त्यांची आज जयंती आहे ना. आणि त्या जयंतीच्या प्रित्यर्थ प्रत्येक तालुक्यामध्ये मोठे मोठे कार्यक्रम आहे. आमच्या सिन्नर तालुक्याचा कार्यक्रम आमच्या पांगरीलाच आहे. ज्ञानदा वारकरी गुरुकुलाच्या समोरच तो कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला. का बरं? यांच्या मुखातून निघालेले शब्द लोकांनी शिरसावंदे मानले. आणि आज आम्ही सुद्धा कीर्तन प्रवचन करतो पण आमची लोक सगळंच्या सगळं जशास तसं ऐकत नाही. का ज्ञानोबारायांचं ऐकलं? का जोग महाराजांचं ऐकलं? का मामासाहेबांची शब्द प्रमाण मानून आजही ती परंपरा चालू आहे अनेक गावांमध्ये? काय कारण आहे? याचं कारण आहे त्या वाणीचं तप होतं महाराज. आणि आमची वाणी तपस्वी राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे वाणीतलं तप गेल्यामुळे वाणीची पत राहिली नाही. खरं आहे. लोक उठून जातात आणि म्हणतात त्यांचा धंदा झाला सांगायचा. चला आपण आहे का नाही? त्यांचं कामच आहे सांगायचं. आपण आपलं कामच आहे वागायचं. त्यांचं कामच आहे सांगायचं. कोण ऐकतं? तुम्ही बालयोगी सदानंद बाबांच्या समवेत राहिले. बाबा जगनदादा परिवर्तन झालं की नाही तुमच्या जीवनामध्ये?
ही तपस्वी वाणी असली पाहिजे, तेव्हा परिवर्तन. साधूची वाणी ही तपाची वाणी असते आणि म्हणून त्यांच्या वाणीतून निघालेला हर एक शब्द आपलं कल्याण करत असतो. सहज बोलणे, सहज बोलले तरी जगाचं हित त्यांच्या वाणीतून होत असतं. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील सहज बोलले आणि जगाचं हित गाथेच्या माध्यमातून झालं. ज्याचा जसा अधिकार आहे तसा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी. या जगात मोठे फक्त संत आहेत, संतांपेक्षा मोठं कोणी नाही आहे, लक्षात ठेवा. देव सुद्धा मोठा नाही आहे संतांपेक्षा. मोठं कोण आहे? साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू कोणत्या युगात? कलियुगी. कलियुगातच साधू थोर आहे का? नाही. कृत, त्रेता, द्वापार ही चांगली युग होती. याही युगांमध्ये साधू थोरच आहे. पण कलियुगासारखं अतिशय पाप करण्यासाठी प्रवृत्त करणारं युग, अशाही युगामध्ये साधूच थोर आहे. साधू थोर जाना कलियुगी. आणि असे जे साधू आहेत ते जगात सगळ्यात मोठे आहे. पांडुरंग खूप मोठा आहे. पांडुरंगाच्या बाबतीत अनुरणीयान महतो महिया असं म्हटलेलं आहे. त्याच्या इतका व्यापक कुणी नाही आहे. परंतु तोही पांडुरंग जनाबाई स्वतःच्या हृदयात कोंडून टाकते. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. मग जनाबाई मोठी का पांडुरंग मोठे? कोण मोठा आहे मला सांगा? एवढा प्रभू भावे तेने संपूर्ण. म्हणून या जगामध्ये मोठं कोण असेल तर संत आहे. आणि म्हणून उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे. आणि कुणाला उपदेश करायचा? तर लहान्यांना उपदेश करायचा. आता दोन प्रकारचा उपदेश संतांनी केला. एक अधिकार सापेक्षतेनं उपदेश केला. कर्म ज्ञान भक्त, कर्म ज्ञान योग यांचा उपदेश करत असताना अधिकार पाहिला. कर्माचा अधिकारी कुणीही नाही आहे, लक्षात ठेवा. कर्ममार्ग हा सूक्ष्म आहे. कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे, न्यूनाधिकत्वा सवे पावे, दोष सुरापानासम. कर्ममार्गामध्ये आचमन करावं लागतं ना, त्या आचमनाकरता उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. कमी अधिक झालं तर दारू पिल्याचं पातक लागत असतं. हा कर्ममार्गातली मर्यादा आहे, क्लिष्टता आहे. म्हणून कर्माचा उपदेश सगळ्यांना नाही आहे, योगाचाही सगळ्यांना नाही आहे आणि ज्ञानाचाही सगळ्यांना नाही आहे. पण सगळ्यांकरता एक उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी केला. तो उपदेश म्हणजे भगवत शरणागतीचा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विठोबाशी शरण जावे, 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 विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे, निजनिष्ठे नाम गावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे. जगाच्या हिताकरता जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केला. कशानं तुमचं हित होईल? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भाव. तुमचं हित विठोबाच्या शरणागतीमध्ये. म्हणून पहिली गोष्ट सांगितली शरण जावे, दुसरी गोष्ट सांगितली विठोबासी शरण जावे. म्हणून शरणागतीला जर खरोखर आपल्याला आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर विठ्ठलाशिवाय दुसरं कोणी करणार नाही, लक्षात ठेवा. दुजा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातुनी. या जगात दुसरं कुणी नाही आहे. हल्ली लोकांना झालंय काय माहीत नाही. लोक महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा आहे, महाराष्ट्र हा विठोबाचा आहे, महाराष्ट्र हा ज्ञानोबा तुकोबारायांचा आहे आणि हे एवढे मोठे प्रशस्त रस्ते सोडून दिले आणि भलत्याच मार्गांना लोक जायला लागले. दुर्दैव आहे. आणि तेही कोण येतं, उत्तरेतून येतं, कोणी इकडनं येतं, तिकडनं येतं, अंधश्रद्धा पसरवतं. 4-5 वर्षापूर्वी महादेवाची मंदिरं ओस पडली होती, जात नव्हते, भाविकच जात होते. आता पुजारी कंटाळले, ते म्हणतात आम्हाला राजीनामा द्यायचा आहे पूजेचा. विचारलं का? सांगितलं कळशाच्या कळशा पाणी आणतात आणि इथं ओतून देतात ह्या बाया.
इथून पाठीमागे कसा पूर आला यांच्या भक्तीला. मग त्यांनी सांगितलं ते मिश्रा आले होते. हा मिश्रा आणि त्यांनी सांगितलं की बेलाची पानं उलटी ठेवल्यावर पोरं पास होतात शंकराच्या पिंडीवर. आणि ते आमच्या भोळ्या भाबड्या सगळ्या बायकांनी ऐकायचं आणि खुशाल बेलाची पानं उलटी ठेवायची, पाणी ओतत राहायचं. भगवान शिवाला जलधारा प्रिय आहे. ही जलधारा प्रिय नाही आहे, त्या जलधारे पाठीमागचं प्रेम प्रिय आहे, लक्षात ठेवा. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाची निमिषे. निस्सीम भाव पाहिजे ना. भावाची तर भावाचा अभाव असतो आणि फक्त आम्हाला काहीतरी मिळावं या हेतून, काहीतरी हेतून भक्ती करायची. काही मिळणार नाही तुम्हाला खरं सांगतो. अभ्यास करावा लागतो तेव्हा मुलं पास होत असतात. कष्ट करावे लागतात तेव्हा श्रीमंत होता येतं. विद्या आणि धन ह्या दोनही गोष्टी अशा आहेत. विद्या क्षणाक्षणानं मिळवली पाहिजे आणि धन कणाकणानं जमवलं पाहिजे. कणाकणानं धन मिळवलं पाहिजे. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी महादेवाकडे जा, इथून गुजरातला जा, कुबेराच्या पाया पड, तिकडनं ये. अरे सगळ्यांचा बाप पंढरीत बसलाय ना. सगळ्या देवा बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही. काय बोलले तुकाराम महाराज? जा देवांचाही देव, कुणाचीच भीती नाही. कळी काळाची सुद्धा नाही, म्हणजे बाकीच्यांना घाबरायचीच गरज नाही. पंढरपूरचा पांडुरंग मायबाप आहे महाराज, आपला लक्षात ठेवा. आपण आपल्या मायबापाच्या चरणी लीन झालं पाहिजे. भलती सलतीकडे पळून काय भेटणार आहे आपल्याला? काय भेटणार आहे मला सांगा. आणि तुम्ही फक्त चमत्कार घडतात म्हणून इकडं तिकडं पळतात, दुसरं काही नाही. आणि हे चमत्कार करणारे लोक आहेत ना महाराज. त्या पुण्यामध्ये एक बाबा होता. त्या मोबाईलमध्ये काहीतरी असं हिडन ॲप त्यानं डाउनलोड केलं होतं. प्रत्येक भक्ताच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून दिलं होतं. मग तो भक्त काय काय करायचा ना, कुठे राहायचा. भक्त नसतात जास्त, भक्तिनी जास्त असतात, नाही का? मग तो सांगायचा माझ्या भक्तिनीने आमकी साडी नेसलेली अमक्या रंगाची, अमक्या भक्तांनी आमका ड्रेस घातलेला आहे, तमके बुटं घातलेले आहे. ते भक्तांना वाटायचं आमच्या बाबांना सगळं कळतं बरं का. सगळं कळतं आमच्या बाबांना. आणि मग एक दिवस असा भांडाफोड झाला की तो मोबाईलही जप्त झाला आणि ॲपही जप्त झाला आणि बाबा पण जप्त झाला, जेलमध्ये येरवड्यात. आता अहो तुम्ही आम्ही ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे. हे बघा, संत कुणाकडेच पाहून भक्ती करू नका. आमच्यासारखे तर चिल्लर लोक आहेत, तुम्हाला खरं सांगतो. काय कळतं आम्हाला? आम्ही फक्त काय पाठांतर वगैरे काय असेल ते तुमच्यासमोर मांडतो. पण तुम्ही आमच्याकडे पाहून परमार्थ करू नका. परमार्थ गाथा ज्ञानेश्वरीकडे पाहून करा, सिद्धीच गेल्याशिवाय राहणार. कोण्या व्यक्तीला मानता तुम्ही? एवढं मोठं संत वाङ्मय आहे. माणसं चुकू शकतात पण ते निर्दोष ग्रंथ आहेत, सगळे निष्कलंक ग्रंथ आहेत. आज मी चांगलं बोलतोय, उद्या माझ्याकडून एखादं पाप घडलं तर तुमची श्रद्धा संपली माझ्यावरची. त्यापेक्षा माझ्यावर श्रद्धा ठेवूच नका. थेट गाथ्याशी कनेक्ट व्हा, थेट ज्ञानेश्वरीशी कनेक्ट व्हा. गाथ्याशी कनेक्टिव्हिटी म्हणजे तुकोबारायांशी कनेक्टिव्हिटी आणि ज्ञानेश्वरीशी कनेक्टिव्हिटी म्हणजे ज्ञानोबारायांशी कनेक्टिव्हिटी. कशाला माणसांच्या नादी लागत बसले? सर्वाभूती भगवत भाव बघून सगळ्यांशी चांगलं वागायचं आणि गाथा ज्ञानेश्वरीला गुरु मानून आपण आपलं जीवन व्यतीत करायचं. कशाला व्यथित होता? विठ्ठल 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 विठ्ठल
आणि या सगळ्यांनी एकच पर्याय सांगितलाय, विठोबा. हित करून घ्यायचं असेल, भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी, भावा एका सांठी खांदावा हे आपुलिया. सगळ्यांनी सांगितलं ना, त्याला धरा अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे तुम्ही विठू धरण्याऐवजी वेगळाच खंडू पिठू कोणी पण धरायला. विठू धरा, बाकीचे नका धरू. बाकीचे धरल्यावर दुःख येईल जीवनामध्ये, लक्षात ठेवा. पण पांडुरंग हा आपल्याला भवसिंधू तारून नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विठोबासी विठोबासी शरण जावे. म्हणजे काय शरण जावे? म्हणजे फक्त गंध लावणे, गळ्यात तुळशीची माळ घालणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी करणे, ही फक्त शरणागती नाही आहे, लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. मला खरं म्हणजे खरं बोलू का तुम्हाला आवडेल असं बोलू? कसं विचारून घ्यायचं आहे का नाही? एवढ्या लांब आलोय, परत जायचंय मला घरी, आहे का नाही? एक तर रस्ते माहीत नाही, मग तुम्हाला आवडेल असं बोललं तर मी लवकर घरी जाईल, नाहीतर बोलू ना. हे आपण बाह्य वेश करतो ना, वेशांतर. तुम्हाला खरं सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये वेशाला थोडीच किंमत आहे. किंमतच नाही असं नाही, वेशानाही दोष अवगुणा निंदिले. वेश पाहिजेच. आमच्या गुरुवर्या मीराबाई महाराज मिरीकरांचे गोड वाक्य आहे. त्या नेहमी सांगत असतात, वारकरी संप्रदायामध्ये गणवेशाला किंमत नाही आहे, गुणवेशाला किंमत आहे. तुमचा गणवेश कसा आहे यापेक्षा तुमचा गुणवेश कसा आहे याला किंमत आहे. शरणागती म्हणजे फक्त टाळ टोपी टिळे माळा या सगळ्या गोष्टी झाला भगवंताचा शरणागत असं नाही आहे. ते भगवंताला अंतर शरणागती आवडते. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. बाहर से तो बहुत बनी लेकिन अंदर की राम जाणी. बाहेरून तर टकाटक आहे पण आतून काय कुणास ठाऊक. आतून असलं पाहिजे ना. एका ग्रंथकारांनी 6 प्रकारची शरणागती सांगितली. किती प्रकारची? 6. आनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्णम, रक्षिष्यति ती विश्वासो, गोप्तृप्त वर्णम तथा कार्पण्यम आत्मनिक्षेपः षडविधा शरणांगती. 6 प्रकारची शरणागती. त्याच्यामध्ये पहिली आनुकूल्यस्य संकल्पः. विठोबाशी शरण जावे म्हणजे काय करावे तर विठोबाला जे आवडतं ना तसं बनण्याचा संकल्प आपण करावा. ही पहिली शरणागती. त्याला काय आवडतं? अतिप्रिय तुळशी बुका आवडे अतिप्रिय तुळशी बुका तैशीच प्रीती करी नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे. काय आवडतं त्याला? तुळशी आवडते आणि तुळशीपासून तयार झालेला बुक्का आवडतो. आवडतो ना त्याला. त्याला माळकरी आवडतात म्हणून माळ घातली पाहिजे गळ्यात. ज्यांच्या गळ्यात माळा नाहीये त्यांनी माळा घ्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, रात्रंदिन तुळशी माळ गळा, गोपी चंदन तुळशी माळ गळा, गोपी चंदन. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका. नामाचा उच्चार, त्याचं नाम घ्यायला आपण विसरलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. नाम घ्यायला कुठलंच काम आडवं येत नाही. कुठलंच काम आडवं येत नाही. मटणाचं दुकान असलं, एखादा मासे विकणारा मच्छीमार असलं तरी त्याचं काम आडवं येत नाही नाम घ्यायला. सज्जन कसाया माळ्या सावत्यास. नाम घ्यायला काम कुठं आडवं येतं. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिवस असं म्हटलेलं आहे. रात्रंदिन त्याच्या नामाचा उच्चार करावा हे त्याला आवडतं. अजून काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. असली पाहिजे नाही, मिरवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज. व्यसन करणारी लोक त्यांचं व्यसन हे पाप असून सुद्धा मिरवतात. काल जरा जास्त झाली म्हणून कीर्तनाला यायला मला जमलं नाही असं म्हणतात अभिमानाने काही काही लोक.
हं? मग आपण माळ मिरवायची नाही का? विठ्ठल विठ्ठल कंठी मिरवा व्रत करा म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आज. हे आवडतं देवाला, हे केलं पाहिजे. जेव्हा कळेल तेव्हा माळ घाला. एक म्हातारी तर 80 वर्षाची होती, माझ्याकडे आली माळ घालायला. मुखात एक पण दात नव्हता तिच्या. म्हटलं आत्ताच का? बोचरी झाली तू तरी आत्ताच का? म्हटलं आता बोचरी झाल्यावर कशाला? बोचरीच म्हणतात ना, बरोबर आहे ना? बोचरी ना, बोचरी झाली ना तू, आता कशाला माळ घालते? ती म्हटली म्हणून तर घालते, चावानाच. चावतच नाही त्याच्यामुळे माळ घालते म्हणे. आता बघा माळ घालण्याचा शुद्ध हेतू काय. काही का असे ना पण घाला. काय? माळ घाला. गळ्यात तुळशीची माळ घाला, पवित्र माळ घाला. आणि एक महाराज, एक मुलगी, लहान मुलगी, महाराज या मुलींसारख्या मुली तुम्ही माळ घालून घ्या बरं का. तुम्हाला खरं सांगतो. मग तुम्ही म्हणजे नवऱ्याच्या घरी गेल्यावर तो जर खाणारा असला तर काय करायचं? असं नाही म्हणायचं त्याला पण माळ घालायची, आहे का नाही? माळ घालायची नाही. जो माळकरी आहे त्याच्याशीच लग्न करायचं. तुम्हाला खरं सांगतो, जो माळकरी आहे पहिली अट घालायची. त्याची नोकरी वगैरे ठीक आहे, पण अगोदर तो माळकरी असला पाहिजे. मगच मी लग्न करणार, नाहीतर मी लग्न करणार नाही. हां, तुला काय करायचं ते करून घे, मी लग्न करणार नाही. पहिलं काय घालायची? माळ घालायची. एक लहान पोरगी आली, महाराज मला माळ घाला. तिला म्हटलं आज नको, आज बुधवार आहे, आपण गुरुवारी घालू. आज कशाला घालते? बुधवारी. बुधवारी नको ना घालू, गुरुवारी घालू ना आपण. ती म्हटली महाराज, तिनं जे उत्तर दिलं ते फार गोड आहे. ती म्हणाली मला आत्ता बुद्धी झाली आहे, सद्बुद्धी झाली आहे माळ घालायची. उद्याचा गुरुवार येईपर्यंत ती सद्बुद्धीचं रूपांतर जर दुर्बुद्धीत झालं आणि माझा चांगला विचार गेला तर मी कधीच आयुष्यात माळकरी होऊ शकणार नाही. म्हणून मला आज माळ घालायची. आज. आणि न जाणो मी जर आजच मेले, उद्याचा गुरुवार मी पाहिलाच नाही तर मी माळकरी न होता मरेल. आणि याच्यासारखं मोठं पाप नाही. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच माळ घाला. शुभस्य शीघ्रम. शुभस्य शीघ्रम. शुभ गोष्टी लगेच केल्या पाहिजे. त्याला काही काळ वेळ घालायची का? इकडे लक्ष द्या. अनुकूल्यस्य संकल्प हा, ही शरणागती आहे. देवाला जे आवडतं ते करा. हे झालं बाहेरचं. पण हृदयी कळवळा वैष्णवांचा, हां, हे बाहेरचं बनण्याचा, माळकरी बनण्याचा संकल्प करणं ही शरणागती आहे. परंतु मी जेव्हा माळकरी बनेन त्यावेळी मी सगळ्या वैष्णवांकडे पाहत असताना भगवत भावाने पाहीन. ही खरी शरणागती आहे. हां, ही खरी शरणागती आहे. नाहीतर माळकरी एकमेकाच्या मौतीला जात नाहीत महाराज. हां, खाल्ल्या आलीचं भजनी मंडळ वेगळं आणि वल्ल्या आलीचं भजनी मंडळ वेगळा, आहे का नाही? हां, तो बोलला मलाच आम्ही त्यांच्याकडे जातच नाही भजनाला, आहे का नाही? आताच बोलतात ना, का नाही जात? साला पक्का डोक्यात बसलाय तो माझ्या, आहे का नाही? जाणार नाही त्याच्या, आहे का नाही? जातच नाही मी त्याच्याकडे भजनाला. बाबा तो मेला जरी ना तरी मी त्याच्या भजनाला जाणार नाही. का जाणार नाही? का जाणार नाही? कुठपर्यंत हेवे दावे? महाराज, आपणच जर हा त्या गडाचा, तो त्या फडाचा, तो आमक्या गुरुचा, हा तमक्या गुरुचा असा भेद करत बसलो, असा भेद करत बसलो तर आपला संप्रदाय कधी मोठा होईल मला सांगा ना. आपली लोकच आपल्या संप्रदायाला, आजची जयंती, त्या दिदींची जयंती भारताच्या बाहेर साजरी होते आणि आपण महाराष्ट्रातच राहून असं हे वागणं बरं नव्हं दाजीबा. हे वागणं बरं नव्हं. म्हणून पहिले ईश्वरनिष्ठ संघटित झाली पाहिजे. ईश्वरनिष्ठांची, सज्जनांचं संघटन झालं पाहिजे की नाही? सज्जन लोकच विघटित झालेले आहेत. आज सज्जन लोकच एकमेकाकडे येत नाहीत, त्यांच्याशी नीट बोलत नाहीत. मग असं जर केलं, सज्जन लोक संघटित झाले नाही तर दुर्जनांचं वर्चस्व वाढेल की नाही मला सांगा. म्हणून सज्जनांनी एकत्र. महाराज, हे दारू पिणारी लोक असतात ना,
काही काही लिमिटमध्ये पितात त्यांच्याकरता नाही, पण काही काही बेवडे असतात. बेवडे कळतं ना तुम्हाला? कळतं ना कशाला म्हणतात बेवडे? मांडी घाला मग सांगाल मी तुम्हाला. बरोबर कळ लागली पाहायला. तर ते काय करणार आहे, 11 वाजून गेले आता, आहे का नाही? आणि मी काय करणार आहे, तुम्ही 9ला कीर्तन चालूच केलं नाही. विठाला 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 विठाला. हो ऐका ऐका ऐका. तरी पण मी 11:30 पावणे 12च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही, काळजी करू नका तुम्ही. असं ते हाणामारी होते त्या दारू पिणाऱ्या लोकांची आदल्या दिवशी, तुंबळ हाणामारी. पण ते पुन्हा दुसऱ्या दिवशी एकत्रित असतात. हा म्हणतो माझ्याकडे 70 आहे, चखण्यापुरते 30 आहे का तुझ्याकडे? तो म्हणतो मग आहे, एक एका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. अहो नालायक लोक संघटित व्हायला लागले आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांचं वर्चस्व व्हायला लागलंय. सज्जन संघटित झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनवायचा हे सज्जन लोक ठरवतात. महाराज लक्षात ठेवा. ही सज्जनांची ताकद आहे. का संघटित होत नाही आपण? झालं पाहिजे. हे वेदावे टाकून द्या, ही खरी भगवत शरणागती आहे. त्याला काय मूर्तीतच पाहता का तुम्ही? फक्त तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांमध्ये आपले विश्वनाथ महाराज वारिंगे आहे ना, त्यांचं एक वाक्य आहे. ते नेहमी सांगत असतात की मंदिरातली मूर्ती कुणी बनवली? माणसाने. आणि इथं बसलेल्या मूर्ती कुणी बनवल्या? देवाने. मग आपण माणसाने बनवलेल्या मूर्तीला किंमत देतो की देवाने बनवलेल्या मूर्तींना किंमत देतो? म्हणजे आपलं जे क्रिएशन आहे त्याला व्हॅल्युएशन आहे आपल्याकडे, पण देवानं या हाड्या मासाच्या मूर्ती बनवल्या, त्यांचा पदोपदी अपमानच करतो. मग तुम्ही जर देवानं बनवलेल्या या मूर्तींचा अपमान करून माणसानं बनवलेल्या दगडाच्या मूर्तीवर कितीही दूध ओतलं, कितीही पाणी ओतलं, कितीही बेलफुलं चढवले आणि माणसांचा जर अपमानच करत राहिले तर तो देव प्रसन्न होईल का? मला सांगा. नाही होणार. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. ज्ञानोबाराय म्हणतात अनुकूल्यस्य संकल्प, हा मला अनुकूल बनण्याचा संकल्प करा, ही पहिली शरणागती आहे. विठोबासी शरण जावे, या पद्धतीनं शरण गेलं पाहिजे. प्रातिकुल्यस्य वर्जनम, त्याला जे आवडत नाही ते करू नका. जुगार खेळू नका, त्याला आवडत नाही जुगारी माणसं, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना सांगितलं होतं पांडवांना, जुगार खेळू नका नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल. पण पांडवच आज जुगार खेळायला लागले, काय करावं महाराज? पांडवांनीच आज पत्त्याचा डाव मांडलेला आहे. ज्याला वाटतं ना आपलं वाटोळ होऊ नये त्यानं जुगार खेळू नये. अमूल्य किमतीचा मिळालेला देह व्यर्थ जावा असं ज्यांना वाटतं त्यांनी खुशाल सारीपाट खेळावा. तुकोबाराय म्हणतात अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं भावे, द्युतकर्म मनोभावे, सारीपाट खेळावा. ज्याला वाटतं वाटोळं व्हावं आपलं त्यानं सारीपाट खेळा. देवाला आवडत नाही कुणाचा द्वेष करणं, कधी कुणाचा द्वेष करू नका. सगळ्यांशी अद्वेष्टा भक्त आवडतो त्याला. तुलसीदल काय ते कोणतं आहे ते? तुलसीदल अद्वेष्टा जयाचे ठाई पांडवा ते काय नाही त्याच्या काय द्वेषाते नेनीची कही अपपरू नाही चैतन्या जैसा. द्वेषच ज्याच्या ठिकाणी शिल्लक नाही आहे आपण किती द्वेष करतो महाराज. तो द्वेष काढून टाकणं ही भगवंताची शरणागती आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कालच हा भंग ऐकला आपण. हा कुणाचाच मत्सर. आमच्या गुरुवर्याबाई फार गोड उदाहरण सांगतात. मत्सर काय माहिती आहे का? मत्सर हा म्हणजे आपल्याला काहीच लाभ देत नाही, लाभाशिवाय दुःख देत असतो. ज्याचा मत्सर करतो त्याच्यापर्यंत पोहोचत पण नाही, पण आपलाच आतून जळफळाट होत असतो. ही मत्सराची पद्धत आहे. तापलेला लोखंडाचा तुकडा हातात दिला तुमच्या पंकजराव आणि समोरच्या व्यक्तीला फेकून मारायचा आहे त्या व्हिडिओवाल्यांना. तापलेला लोखंडाचा तुकडा अगोदर चटका कोणाला बसेल? तसाच मत्सर असतो. जो मत्सर करतो त्याला जाळतो मत्सर, ज्याचा करतो तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मत्सराचा ठाव शरीरी नसावा. म्हणून दुसरी गोष्ट प्रातिकुल्यस्य वर्जनम. 3 रक्षिष्यती ती विश्वासो विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तो
माझं रक्षण करेल असा दृढ विश्वास असला पाहिजे. महाराज, लोकांनी देवावर विश्वास ठेवण्याऐवजी कोंबडीच्या अंड्यावर विश्वास ठेवला. राम खरं बोललो म्हणून ना, म्हणून राम आला ना तोंडात. हां, डॉक्टरांनी सांगितलंय मला अंडा खायला, आहे का नाही? कोरोना बरा होतो म्हणे अंडी खाल्यावर. अरे काय महाराज, संपूर्ण पाप करून अजून ज्यानं आपल्याला जिवंत ठेवलं त्याच्यावर विश्वास नाही. कोरोनाला घाबरून पांडुरंगापेक्षा अंड्याला मोठं केलं काही लोकांनी महाराज. कुठं विश्वास आहे देवावर आपला? भानुदास महाराज म्हणतात, जरी हे आकाश वर पडो पाय ब्रह्मघोळ, माहिती आहे आपल्याला सगळं. म्हणून तो रक्षण करेल असा दृढ विश्वास. 3, 4 गोप्तृत्व वर्णम तथा, आपण सगळं म्हणून त्याचं वर्ण केलं पाहिजे, त्याला वरलं पाहिजे. कार्पण्यम, त्याच्या समोर गेल्यानंतर मी कुणीच नाही असा भाव ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पण आम्ही त्याच्याकडे जाताना सुद्धा आमच्यातला सरपंच जिवंत असतो. हां, तिथं जाताना सुद्धा असा वजनात चालतो सरपंच आल्यासारखा. हां, आमच्यातला आमदार खासदार हे सगळे जिवंत असतात. आमच्यातला कीर्तनकार गायक वादक, महादेवाला सांगतो मी वादक आहे बरं का, अरे तिथूनच वाद्याची निर्मिती झालेली आहे, त्याच्या डमरूपासून सगळे वाद्य निर्माण झाले. तू कुठं वादक आहे? त्याच्यासारखा गायक दुसरा कोणी नाही, त्याच्यासारखा डान्सर दुसरा कोणी नाही. हां, म्हणून तुमचा डान्स बाजूला ठेवा, त्याचं तांडव पाहिलंय का कधी तुम्ही? मला नाही करता येणार बाबा तसा डान्स, जाऊ द्या का नाही, तुम्ही वाजवाल पण मला नाही नाचता यायचं ते तांडव नृत्य. हां, तो आदिनाथ गुरु आहे, त्याच्याजवळ जात असताना आपल्या चाटी माटी पदव्या कुठे घेऊन चालले तुम्ही? किरकोळ कारकोळ चेअरमन सदस्य डायरेक्टर हे काय 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 कशाला पाहिजे? हे सगळं कशाला पाहिजे? एक लक्षात ठेवा, त्याच्याकडे जाताना अंतःकरण मोकळं करून गेलं तर तो आपल्याला जवळ घेतो. महाराज, त्या बासरीला गोपिकांनी पकडलं, सांगितलं सांग भगवंत झोपली की तू भगवंताच्या छातीवर, चालायला लागले की कमरेला, बसले की मांडीवर, आणि गायी चरायला लागले की देहुडा चरणी उभा राहतो भगवान, आणि तू त्याच्या ओठापर्यंत जाते. आम्ही अजून त्याच्या ओट्यापर्यंत नाही, तू ओठापर्यंत पोहोचलीस. काय साधना केली बोल? ती बासरी म्हणते मी साधना केली नाही, पण कोणत्या दिवशी त्यानं मला जवळ केलं माहिती आहे? म्हणे कोणत्या दिवशी? त्या बासरीनं सांगितलं मी पहिली वेळू होते, पण मी ज्या दिवशी आतून मोकळी झाले ना त्या दिवशी त्यानं माझा स्वीकार केला. मी आतून मोकळी झाले त्या दिवशी त्यानं माझा स्वीकार केला. जै जगा धाकुटे होईजे तै जवळी का माझी, तो म्हणतो मी त्यांनाच जवळ करतो जे म्हणतात मी तव अनाथ अपराधी, मी कुणीच नाही. शरण आलो नेनतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुरंक उणी रंका हुणी, ही शरणागती आहे. कार्पण्यम आणि आत्मनिक्षेप सगळं देवाला सांगून टाका. महाराज, काय तुम्ही पाप पुण्य काय करत असाल ते देवासमोर व्यक्त करा. विठाला 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 विठाला, एवढं सांगून थांबतो मी. विठोबासी शरण जावे एवढंच सांगतो थांबतो. एक लक्षात घ्या, 5 गोष्टी जगाच्या समोर कधी सांगू नका, पण देवाला सांगितल्याशिवाय राहू नका. किती गोष्टी आहे? कोणत्या कोणत्या? पहिली, पैसे संपले तुमच्या जवळचे, कधीच जगाला सांगत बसू नका माझ्याकडे पैसे राहिले नाही म्हणून. कारण ज्या मोबाईलमध्ये नेटवर्क नाही ना त्याचा वापर फक्त गेम खेळण्याकरता होत असतो. लक्षात ठेवा, आपला गेम होऊ नये असं वाटत असेल तर 1 रुपया खिशात नसताना कुणालाही म्हणायचं चल रे तुला चहा पाचतो, चल चल चल, हां चल भिवंडीला तुला मिसळ चारतो, चल चल जेवायचं आहे का? अरे लगेच जेवण चारतो, चल. तो जर बिनलाजा असेल आला जेवायला तर तुम्ही अर्ध्या जेवणावरून उठून निघून जायचं, नंतर तो पाहून घेईन काय करायचं ते. पण कधी म्हणायचं नाही माझ्याकडचा पैसा संपला. अर्थनाशम 1, 2 मनस्तापम, कारण पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे ना हो या जगामध्ये. ज्ञानोपाराय म्हणतात निकवड्या आणि निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. त्याला फोन सुद्धा कोणी पाहुणे रावळे करत नाही, ज्याच्याकडचे पैसे संपले त्याला कोणीच फोन करीत नाही. हां, तुम्हाला आला काय? त्यांना आला योगा योगाने असं असं.
ज्याच्याकडे पैसे नाही त्याला कोणी फोन, त्याला फक्त एकच फोन येतो कंपनीचा, जिओवाल्यांचा, आणि त्यातही ती बाई म्हणत असते आपका बॅलन्स खत्म हो चुका है, रिचार्ज करो. एवढी हाल होते, एवढी हाल. त्याच्यामुळे पैसा संपला कुणाला सांगू नका. अर्थनाशम 2 मनस्तापम. दहीबाते महाराज, मनस्ताप झाला समजा बरं का बाबा, सकाळी सकाळी आपल्याकडून पाप घडतं ना, कळत न कळत चूक झाली आपल्याकडून, पण ती चूक कोणालाच सांगू नका जगामध्ये, कुणालाच सांगायची नाही माझ्याकडून चूक झाली ती. त्याचं कारण तुम्हाला सांगू का, जगाला जेव्हा कळेल ना तुमच्या चुका, जग रडून ऐकेल आणि हसून सांगेल लोकांना. त्याच्यामुळे मनस्तापम. 3 गृहे दुश्चरितानीच. घरातल्या व्यक्तीचा वाकडा पाय पडला, घरातल्या घरात प्रकरण मिटून घ्या. चावडीवर बसून सांगू नका माझी मुलगी असं वागली, माझा मुलगा तसा वागला. लोकांना तेवढंच पाहिजे असतं फक्त. म्हणून गृहे दुश्चरितानीच, लोकांना सांगू नका. 4 वंचनम. आपली विवंचना झाली किंवा अपमानमच. बायकोनं सकाळी सकाळी लाटण्यानं मारलं लोकांना देखत, आपल्याला अपमान झाला आपला 4 चौघांना देखत. बघा ना कसे मन लावून ऐकताय, असं कालच प्रसंग घडलाय तुमच्या जीवनात असं. अपमानमच. मतिमान न प्रकाशेत. बुद्धिमान माणूस जगाच्या प्रकाशात या 5 गोष्टी आणत नाही. पण लक्षात ठेवा, या 5 गोष्टी जगाला सांगू नका, परंतु माझ्या पांडुरंगाच्या चरणाजवळ गेल्यानंतर एकही चांगली गोष्ट सांगू नका, पण मी किती पापी आहे हे सांगितल्याशिवाय राहू नका. लक्षात ठेवा. हां, कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर रोग लपवायचा नसतो. वैद्य एक पंढरीराव, तो डॉक्टर आहे, आणि तिथं गेल्यानंतर माझ्या उणीवा मी सांगितल्या पाहिजे, मी किती स्मार्ट आहे हे सांगितलं नाही पाहिजे. ही खरी शरणागती आहे. आणि तुकोबारा अपेक्षा करतात की तुम्हाला तुमचं कल्याण करायचं असेल तर अशा प्रकारे विठोबासी आणि कसं शरण जावे तर निष्ठेनं शरण जावे. निष्ठेची निष्ठा निष्ठी नसली पाहिजे. काही काही लोकांना महाराज निष्ठाच नाही राहिली. विठ्ठल विठ्ठल. दही खाऊ का मही खाऊ अशी गडबड झाली लोकांची. एक पानड्या पाणी पाहण्याकरता आला आणि मग त्याला सांगितलं त्या शेतकऱ्याला की अमक्या ठिकाणी 60 फूट खोद. पानाड्या गेला निघून. यानं 60 फूट खोदलं पण पाणीच लागलं नाही. पेटी मास्तर महाराज पुन्हा पानाड्याला बोलवलं. पानाड्याच म्हणतात ना त्याला. 60 फूट खोदलं, पाणी का लागलं नाही. मग विचारलं कुठं खोदलं. मग त्यानं 6 खड्डे दाखवले 10-10 फुटाचे. 60 फूट मोजून घ्या, पाणीच लागलं नाही म्हणे. तुम्ही झोपले का? जागे का झोपले? किती फूट खोदलं होतं? 60 फूट. पाणी लागल का? का लागणार नाही? कारण ठिकठिकाणी खोदलं होतं. तसं काही काही लोकांना एकाच ठिकाणी खोदायचं नाही. स्वाध्याय परिवारात 10 फुटाचा खड्डा, नरेंद्र स्वामीकडे 10 फुटाचा खड्डा, समर्थांच्या बैठकीत 10 फुटाचा खड्डा, आम्हा भगवानकडे 10 फुटाचा खड्डा, प्रजापिता ब्रह्मकुमारीकडे 10 फुटाचा खड्डा, इथं 10 फुटाचा. खड्डेच खड्डे करून ठेवले. नंतर माळ काढून टाकतो आणि म्हणतो दमच नाही बा परमार्थामध्ये, काय करावं दमत नाही. एकाय देवात दम राहिला नाही म्हणतो. एकाय देवात दम राहिला नाही. मग तुझ्या एकट्यातच दम आहे का मग? अरे चांडाळा, तू एकही सोडलं नाही. अरे तो देव प्रसन्न व्हायला लागला की तू लगेच देव बदलवतो. सोमवार आला का चालला महादेवाला तांब्या घेऊन पाणी घालायला. मंगळवार आला का चालला देवीला. बुधवार आला का चालला पांडुरंगाला. गुरुवार आला का दत्त महाराज. शुक्रवार आला का संतोषी माता. फुटाणे खाता आहे का नाही. शनिवार आला का जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली. असं करता 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 जिंदगी निघून गेली महाराज. कुठंच एका जागेवर स्थिर झाला नाही. लक्षात ठेवा, निष्ठा ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला आनंद देत असते, पण निष्ठा काळात संकट सहन करावी लागतात. लक्षात ठेवा, निष्ठा काळात संकट सहन करावी लागतात. तुम्ही असं म्हणू शकत नाही. नामदेव महाराज काय म्हटले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा आम्हाला वाटच पाहत नाही महाराज. वाटच पाहत नाही आम्ही भक्ती मार्गामध्ये. लगेच इन्स्टंट पाहिजे आम्हाला. काल माळ घातली, आज लगेच हरिपाठात विना आला पाहिजे. उद्या लगेच पंचपदी, तेरवा लगेच माझं कीर्तन ठेवा. आहे का नाही? कसं जमल हे? हे नाही जमत. एकाच जागेवर पडून राहावं लागतं. वर्षानुवर्ष नाही, जन्मच्या जन्म. हो ते बहुत दिवस आर्त वागविले,
आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखिली श्रीहरीची पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले हो. मागे अनंत जन्म घेतले त्याचा आज सार्थक झाला आणि इतका काळ आम्ही निष्ठावान राहिलो. लक्षात ठेवा, निळोबार आहे म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात निजनिष्ठा शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावे. कसे गावे? विठोबा रखुमाई. हात वरती करा, वरती करा. जय हो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. किती गोड सांगितलं तुकाराम महाराजांनी. पण एकच चरण सांगितलं, बाकीचे 3 चरण कुठे आहे? ते नाही, पुढच्या वर्षी नाही. ते तसला वशिला नको. तुम्ही नाही बोलवलं तर मग कोणाला सांगायचं मी? ते पुन्हा राहिलेलं लगेच मिटून टाकलं पाहिजे, आहे का नाही? पाठीमागचं काहीच नाही ठेवायचं. पुढच्या वर्षी मीच नसलो मग ऐका, मी नसलो म्हणजे महाराष्ट्रात नसलो तर तीर्थयात्रेला गेलो कुठं बाहेर तर काय करणार तुम्ही? इकडं ऐका. वेद अनंत बोलीला तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांना विचारलं, तुम्ही सांगता म्हणून विश्वास ठेवायचा का? तुकोबाराय म्हणतात, मी सांगतो म्हणून ठेवू नका. वेद अनंत बोलला. वेद अनंतच आहे. अनंता वै वेदा, हा वेद शब्दाची व्याख्याच आहे. जो अनंत आहे तो वेद आहे. परंतु त्यानं सुद्धा एवढं सगळं अनंत बोलून सांगितलं की जीवानं स्वतःच्या कल्याणाकरिता फक्त नाम घ्यावं असं वेदानं सुद्धा सांगितलं. वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाचे शोधिला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. आता ऐका पुढे. सकळ शास्त्रांचा विचार. शास्त्र किती आहेत? कोणते कोणते? कोणते कोणते? राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, अजून कोणतं कोणतं? मग कोणते कोणते शास्त्र आहेत? योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, अजून कोणतं सांग? योगशास्त्र, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. हे सगळे 6च्या 6 शास्त्रकार एक दिवस रात्री मीटिंगला बसले आणि ते म्हटले, आपण कशा करता निर्माण झालो आहे? नेमकं जगासाठी आपण एका वाक्यात काय देऊ शकतो? म्हणून सगळ्यांनी विचार केला. आलोढ्य सर्व शास्त्राणी विचार येईव पुनः पुनः इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणम सदा.
त्यांच्या चर्चेतून हेच बाहेर पडलं की जगानं स्वतःच्या कल्याणाकरता विठोबाचं नाम घ्यावं आणि विठोबाची शरणागती करावी. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार. आणि पुराणं किती आहेत आता? किती आहेत? कोणती कोणती सांगा? एक एक पुराण एक एक जण. चला, अर्ध पुराण पण वाटायला यायचं नाही एका एकाने एक एक सांगितलं तर. बरं मी सांगतो, चला ऐकणार ना? मोजायचे 18च्या 18, कमी नाही भरले पाहिजे. मद्वयम मत्स्य मार्कंडेय किती झाले? 4. तुम्ही वेळ झाल्यामुळे पटापट एकाचे 2 करायला लागले. अहो तसे 18 दुने 36 पुराणं होतील. मग थांबा, किती झाले? भद्वयम, भ वरून 2, भागवत भविष्य किती झाले आता? ब्र वरून 3, ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवैवर्तक किती झाले? 7. व वरून 4, विष्णू वामन वराह आणि वायू किती झाले? 11 झाले. नालिम नारद आणि लिंग पुराण किती झाले? पागणी प आणि आग्नी, पद्म आणि आग्नी किती झाले आता? 15 झाले का? 15 का 16? 15 झाले. कुस्कम, कुस्कम म्हणजे भाकर चुरायची वरून दूध टाकून कुस्करून हाणायचं, त्याला कुस्कम. कु म्हणजे कुर्म, स्कन म्हणजे स्कंद किती झाले आता? 16. अरे 15 आणि 2 18 होतात का? 17. आणि गारुडमेवच, शेवटचं गरुड पुराण किती झाले सगळे? आणि हे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाजी आहेत. यातलं सगळ्यात शेवटचं पुराण आहे भागवत पुराण. आणि भागवत पुराणानं सांगितलं की जन्माद्यस्य यतोन वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्मरदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि. सत्याचं ध्यान करणं याकरताच 18 पुराणं निर्माण झालेली आहे. आणि सत्य कोण आहे? सत्य तू विठ्ठला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा. आणि हा अभंग, अख्खा अभंग ज्ञानोबारांनी एका प्रमाणात सांगितला. 4वेदी जाण 18 ही पुराणे हरिसी गाती. म्हणून काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना झालं. संपलं नाही. आपण तुर्तास थांबूयात. अभंग समुद्र आहे, आपण सामान्य आहोत. आपण फक्त डुबकी लावण्याची कडाकडाला प्रयत्न केला, त्यातही गटांगळ्या खाल्ल्या. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे महान आहेत, त्यांचा अभंग सेवेकरता निवडला होता. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या पवित्र कमली महादेवाच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि समस्त ग्रामस्थ वडघर, बरोबर ना? वडघरकरांना खूप खूप धन्यवाद देतो. 98 वर्षापर्यंत आपण सप्ताह टिकावला. अजून 2 वर्ष तुम्ही टिका, सप्ताह टिकणारच आहे. तुम्ही 2 वर्ष टिका म्हणजे शताब्दी पाहायला भेटेल. आणि ती शताब्दी इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना पाहायला भेटो अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना आपण करूयात. आणि पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. पेटी मास्तर महाराज आमचे तेजस महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. वा. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज, सुनील महाराज, संतोष दादा, आदरणीय दही भाते महाराज, गौरव महाराज, वैभव महाराज, अजून हे दादा कोपऱ्यातले महाराज काय? आदेश महाराज. वा वा वा. आदेश महाराज तुम्ही पिंपळाचे ना? सुरईचे आमचे आदेश दादा. तर त्यांनी दुपारीच मला सांगितलं होतं येतो मी. धन्यवाद तुम्हाला पण. ही सगळीच मंडळी या ठिकाणी आली. चोपदार बाबा, या वयात तुम्ही एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली, जरा तरुणाकडे द्या ना तो दंड. गावातले तरुण, खात्या पित्या घरातले तरुण कुठे गेले, त्यांच्याकडे द्या जरा दंड बिंड. चोपदार असा बलदंड दिसला पाहिजे, आहे का नाही? म्हणून चोपदार महाराजांना धन्यवाद, विनेकरी महाराजांना धन्यवाद. बाहेर बसून ज्यांनी ऐकलं, ज्यांचा मागून पाठिंबा होता आपल्याला, अशा सगळ्यांना धन्यवाद. आणि आतमध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचे पितृतुल्य काका या ठिकाणी उपस्थित आहे, जगनदादा आहेत, आपण सर्वच, विकासदादा वगैरे ही सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणी सेवा विनम्र भावानं समर्पित करतो आणि थांबतो.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय आ बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया करा क्षमा अपराध महाराज हो जय श्रीराम 2 मिनिटं बोलले नाही असं नको ना असं नको टाळ नाही करायचं गळ्यांची तर विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. उपस्थित सर्व वारकरी संप्रदाय वैष्णवजन माऊली वर्ग आजचे कीर्तनकार हरिभक्त पारायण किशोरजी महाराज खरात सिन्नर यांचे सौजन्य आहेत. आदरणीय आपल्या ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथजी जाधव या ठिकाणी महाराज अतिशय सुंदर अशी आपण कीर्तनाची रूपरेखा आमच्यासमोर मांडलेली आहे की कोणत्या दिशेने कोणता प्रसंग आपल्यासमोर येऊ शकतो हे प्रसंग आपण ह्या ठिकाणी मांडले आहेत. आम्ही अनुकरण करत आहोत याच कृपेने, म्हणूनच हा सप्ताह आज तुम्हाला 98 वर्ष दिसते. याला कारण आमचं हे एकनिष्ठाच्या आधारे ही जी मंडळी आहे ही आमच्यावर अतिशय प्रेम करणारी मंडळी आहे. या परिसरातील इथे नियोजन आणि सर्व कार्यक्रम बघून आज आपण